श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज माझी सकाळची सुरुवात आणि ब्लॉगची सुरुवात ही दूध तापवण्यापासून आणि नाश्ता करण्यापासून झाली. तर आता रोज रोज सकाळची सुरुवात ही नाश्त्यापासूनच होणार, म्हणून वैतागून जाऊ नका. कारण की सकाळी उठल्यानंतर आंघोळ आणि देवपूजा झाल्यानंतर मी ब्लॉगची सुरुवात करते आणि ब्लॉगची सुरुवात ही नाश्ता करण्यापासूनच होते. त्यामुळे तुम्ही म्हणता की रोज रोजच ब्लॉगची सुरुवात ही नाश्ता करण्यापासूनच करताय, जरा वेगळं काहीतरी दाखवा. पण वेगळं काय करायचं? आपण रोज सकाळी तर कुठे बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून आपली रोजची सुरुवात ही चहा आणि नाश्त्यापासूनच करते. तर चहा आणि नाश्ता झाला आणि लगेच म्हटलं आज रविवार आहे, मुलं घरी आहेत, तर स्वयंपाक तर लवकरच करावा लागेल, म्हणून पटकन स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर आज मी काळ्यावाल्याची भाजी करायचं ठरवलं, कारण की रोज रोज नवीन पालेभाज्या खाऊन खाऊन कंटाळाही येतो आणि कोणती भाजी करायची कोणती नाही याचंही रोजचं रोज टेन्शन. म्हणून म्हटलं आज मस्त काळ्या कडधान्याची भाजी करावी. कडधान्य मस्त काळे धुवून घेतले आणि कुकरला शिजत घातले. तोपर्यंत म्हटलं आज मुलं घरी आहेत, तर कामाला तर उशीर होणारच, म्हणून म्हटलं पटकन आज कपडे हाताने न धुता मशीनलाच लावावे. तेवढाच एक दिवस कपडे धुण्याला आराम, म्हणून म्हटलं पटकन काळे वाल शिजतात तोपर्यंत 2-3 भाकरी करून घ्याव्यात. आणि भाकरी म्हटलं की आमच्या मुलांचे डोळे मोठे होतात, नाकं मुरडतात. भाकरी दोघंही खात नाहीत, पण भाकरीची ही सवय लागलीच पाहिजे. रोज रोज चपाती खाऊन मुलांना तर अजिबात कंटाळा येत नाही, पण आपल्याला मात्र एक दिवस जरी चपाती खाल्ली तरी दुसऱ्या दिवशी नको वाटतं. पण मुलांनाही शाळेमुळं रोजची रोज चपातीची सवय लागली, त्यामुळं माझी दोन्हीही मुलं भाकरी खायला नकारच देतात आणि त्यातली त्यात बाजरीची भाकर असली तर त्यांना अधिकच कंटाळा. पण म्हटलं आज काहीही झालं तरी चपाती करायचीच नाही आणि मुलांना भाकरीही खाऊच घालायची, म्हणून म्हटलं त्यांना आज भाकरच गरम गरम खायची आणि बघू कशी घशाखाली उतरत नाही ते. म्हणून म्हटलं आज थोडा दम द्यावा आणि ओरडून बिरडून त्यांना भाकरी खाऊ घालावी. म्हणून म्हटलं मस्त पटकन भाकरी करून घ्याव्या, भाजी टाकावी आणि मुलांना लगेच जेवायला द्यावे. तर पहा माझी भाकर केवढी मोठी आहे आणि पूर्ण तवा भरून भाकर झालेली आहे. तवाही माझा खूप मोठा आहे आणि भाकरही खूप मोठी. तर बघा केवढी मोठी भाकर मी केली आहे. आणि बारीक भाकर तर मला येतच नाही. हातात बसलेला गोळा आणि भाकरीची साईज रोज एकच असते, त्यामुळे सवय लागल्याप्रमाणे भाकर ही रोज मोठीच होते. बारीक करायचं म्हटलं तरीही ते होतच नाही, ती मोठीच होते. आणि भाकर मी तव्यावरती न भाजता खाली गॅसवरच भाजते. तर खूप जणांचं म्हणणं असं असतं की खाली गॅसवरती भाकर भाजू नका, त्यातून वेगळ्या प्रकारचा गॅस निघतो. पण आता काय करायचं, आपल्याला ती पहिल्यापासून सवयच लागलेली आहे. तव्यात भाकर माझी ही फुगतच नाही, म्हणून मी खाली गॅसवरतीच तिला भाजते. तव्यात वरती भाजली की ती माझ्याकडनं कडक होते, म्हणून म्हटलं तिला गॅसवरतीच भाजावी. आपल्याला नाही बाबा जमत तसं. आणि ह्या बांगड्या माझ्या रोज भाकरी करताना 3 ते 4 वेळेस सारख्या पडत राहतात आणि त्या बांगड्या वरती घेताच नाकी नऊ येतात. तोपर्यंत माझा मुलगा त्याच्या पप्पांच्या कंपनीतली पॅन्टमध्ये सापडलेली डोक्यात घालायची ही पिशवी माझ्या डोक्यात घालून पाहत होता आणि म्हणत होता, मम्मी तूही पप्पांसारखं हे डोक्यात घालून काम करत जा, म्हणजे तुझेही केस खाली पडणार नाहीत. अरे बाबा, पण त्याला कोण सांगणार, हे रोज उठून घालायला टाईम आहे का आपल्याला? तोपर्यंत त्याचं डोक्यात मोबाईल बघून नवीनच कल्पना आली. म्हटलं मला मोबाईलमध्ये जसं कोल्ड कॉफी बनवतात तशीच कोल्ड कॉफी मम्मी बनवून दे. म्हटलं अरे मला स्वयंपाक करायचा आहे, कामं आहेत खूप, पण त्याला कोण समजावणार? म्हटलं नाही मला बनवून दे. म्हटलं त्याला स्वतः बनवायला लावून काही उद्योग वाढवण्यापेक्षा आपणच त्याला थोडंसं आपलं काम बाजूला सारून मग त्याला कॉफी बनवून द्यावी. म्हणून म्हटलं थांब मीच बनवून देते. तर बघा त्याने त्या मोबाईलमध्ये बघून त्याने कोल्ड कॉफी बनवण्यासाठी 2 कॉफीच्या पुड्या, साखर आणि बिस्किट टाकले. तर
कोल्ड कॉफी पेला आणि शांत झाला. तोपर्यंत मी भाजीही फोडणीला टाकली. काळेवाल मस्त मऊसूत शिजले होते आणि काळ्यावालाची भाजी मी ही लाल मिरच्यांमध्येच करते, मसाल्यांमध्ये नाही करत. तुम्हीही एकदा लाल मिरच्यांमध्ये फक्त शेंगदाणे, लसूण आणि लाल मिरच्या घालून वाटण करून भाजी करून बघा, किती छान लागते ते. भाजी शिजायला टाकली तोपर्यंत म्हटलं गरम गॅस आहे, पुसता येणार नाही, म्हणून म्हटलं तोपर्यंत बेसिनचे भांडे घासून पटकन मोकळं व्हावं, म्हणजे गॅस पुसायला मोकळं. म्हणून म्हटलं पटापटा भांडे घासावे, तोपर्यंत भाजीही उरकते. आणि माझं काम चालू असताना माझा मुलगा देवांश हा मध्ये मध्ये येतोच असतो आणि काही ना काही करून माझ्या कामाला अडथळा आणतो. तसंच त्याने आजही कोल्ड कॉफी करायला मला माझे 10 ते 15 मिनटं घेतले आणि कामाला उशीर झाला की आपली पुढचीही कामं लेट होत जातात. म्हणून म्हटलं पटकन भांडे वगैरे घासावे आणि भाजीही फोडणी देऊन झाली, म्हटलं पटकन गॅस आणि किचन ओटा साफ करून घ्यावा. तर मी रोज सकाळी स्वयंपाक झाला की गॅस आणि किचन ओटा हा घासणीनेच मस्त पाणी मारून धुवून घेते, म्हणजे दिवसभर मस्त चकाचक वाटतं. आणि संध्याकाळी मात्र मग मी फक्त ओला कपडा करूनच पुसते. पण रोज सकाळी मी स्वयंपाक झाला की किचन ओटा आणि गॅसच्या वरची थोडीशी स्टाईल, म्हणजे रोज भाजी करताना आपले भाजीचे थोडे तरी थेंब तिकडे उडतात आणि चिकट होतं. म्हणून रोजच्या रोज थोडासा हात मारला की टेन्शन राहत नाही. नाहीतर एकदम 10 ते 15 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी पाहिले की मग अवघडच. म्हणून मी रोजच्या रोज थोडे ते पुसून घेते आणि पटकन किचन ओटा साफ करून घेतला. कारण की किचन ओटा साफ केला नाही तर मला तर चैनच लागत नाही आणि आवडतही नाही. ती रोजची एक सवय लागलेली आहे. स्वयंपाक झाला की पटकन किचन ओटा साफ करायचा आणि खाली ट्रॉली आहेत त्यांनाही पटकन वरच्यावर कपडा मारून घ्यायचा, म्हणजे त्या एकदम 10-15 दिवसांनी किंवा आपण जेव्हा घर साफ करायला घेतो त्यावेळेस नाकीनऊ येत नाही. पटकन एक कपडा मारला की पटकन साफ होऊन जातं. म्हणून मी रोजच्या रोज किचन ओट्याच्या वरची स्टाईल आणि किचन ट्रॉल्यांच्या कडे रोजच्या रोज ओल्या कपड्याने पुसून घेते. आणि मी काल दाखवलंच होतं तुम्हाला की माझ्याकडे मनी प्लांट आणि इतरही खूप इंडोर प्लांट आहे. तर मी माझ्या मनी प्लांटचे पाणी हे रोजच्या रोज बदलते, कारण की रोज पाणी बदलले नाही तर त्याची मुळं ही खराब होतात. आणि खास करून मी मनी प्लांटच्या झाडाला फिल्टरचंच पाणी वापरते, कारण की आपल्या नळाला बोरचं किंवा विहिरीचं पाणी जर असेल तर त्याच्यात क्षार खूप असतात आणि बांबू प्लांटचे मुळे खराब होतात. म्हणून आपण बांबू प्लांटच्या झाडाला हे फिल्टरचंच पाणी टाकावे. ते सर्व काम झाले की पटकन कपडे आज तर मशीनलाच लावले होते, कंटाळा आला होता, मुलंही घरी होते, म्हणून म्हटलं कपडे मशीनला लावले. कपडेही स्वयंपाक होईपर्यंत झाला, कपडेही पटकन वाळत टाकले आणि गॅलरीतल्या झाडांना पाणी टाकायला आले. त्याच्या आधी थोडं घरही साफ करून घेतले. म्हटलं गॅलरीत झाडांना पाणी टाकावे. पाणी टाकताना फरची तर ओली होतेच, म्हणून म्हटलं आधी झाडांना मस्त पाणी टाकावे, गॅलरी धुवून घ्यावी आणि नंतर पटकन फरची पुसून घ्यावी. तोपर्यंत बघा आमचा दादा, त्याला गॅलरीत फूल सापडलं आणि म्हणतो मम्मी तर तुला माझ्याकडनं एक छोटंसं फूल. म्हटलं दे बाबा, मला खूप आनंद झाला, दे. तर तोपर्यंत सर्व कामे करून दुपारी म्हटलं थोडंसं पडावं आणि थोडी अर्धा एक तास पडायला बेडरूममध्ये गेले आणि नंतर कसला आवाज येतोय म्हणून बाहेर येऊन बघते तर आमचे हे 2 महाशय बघा, यांचा काय कारभार चालू आहे. आज सुट्टी आहे आणि ह्यांची वेगळंच फॅड चालू आहे. एकाला मॅगी खायची आहे, एकाने आज दुसरी रेसिपी मोबाईलवरती पाहिली, बटाट्याचे कुरकुरे कॉर्नफ्लॉवर टाकून, तर त्याला ते बनवायचं आहे. दीदीला मॅगी खायचे. दोघांचे 2 उद्योग, दोघांकडे 2 गॅस चालू आहेत आणि मला मात्र यातलं काहीच माहीत नाही. नंतर आवाज आला म्हणून मी येऊन पाहते तर दोघांचंही मस्त रेसिपी बनवण्याचं काम चालू होतं. दीदीने तिच्यासाठी मॅगी बनवली आणि दादा तर हा मोबाईलमध्येच बघून वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो. फरची कशी कांदा वगैरे कापून
आणि किचन ओटाचा तर तुम्ही अवतारच पाहू शकता कसा केलाय तो. मला तर हसावं का रडावं हे कळेना. तोपर्यंत किचन ओटा बघून झाला टेन्शन आलं. किचन ओटा बघून तर खिडकीत लक्ष गेलं तर मस्त सूर्य मावळतीला चालला होता. म्हटलं सूर्य मावळतीला चाललाय, पण आपण मावळतीला जाऊन चालणार नाही. आपल्यात ऊर्जा आलीच पाहिजे, तरच हा किचन ओटा साफ होईल. म्हणून थोडी अंगात एनर्जी आणून पटकन किचन ओटा साफ करायला घेतला. कारण की असा किचन ओटा पाहून मला तर स्वयंपाक करायला सुचलं नसतं. नंतर किचन ओटाही छान मस्त साफ केला, भांडेही घासून घेतले आणि देवाचा दिवा लावला. तोपर्यंत आमच्या आहोंनी बघा आज रविवार आहे म्हणून काय आणलंय ते. म्हणजे एक काम होत नाही तोपर्यंत माझं दुसरं काम चालू होतंय. बघा आता तुम्ही हे माझं डेली रुटीन कसं आहे ते. फक्त दुपारी थोडा वेळ आराम पडला, पण त्यातही आज मुलांनी गोंधळ करून ठेवला. पूर्ण किचन ओट्याचा नकाशाच बदलून ठेवला. तर म्हटलं आज त्यांनी कलेजी आणली, रविवार आहे, तर म्हटलं चला मग कलेजी फ्राय बनवूया. आणि कलेजी ही मस्त 4 ते 5 पाण्याने मी धुवून घेतली. कारण की जेवढ्या वेळ पाणी टाकू तेवढ्या वेळेस ते लाल लाल पाणी निघत होते. बघा कलेजी मस्त कढई शिजायला टाकली आणि पटकन गरमागरम 2 ते 3 भाकरी आजही दुपारी केल्या. होता आजचा माझा ब्लॉग. तर हा ब्लॉग आज तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.